काढलेली आहे. आता मात्र गणेश ज्यांनी चौकाराने आपलं खातं खोललं होतं, बघूया या षटकामध्ये कुठल्या प्रकारचा खेळ आपल्या संघाला करून देतोय. आता मात्र सुरेख चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून फेकावून देण्याचा प्रयत्न होता गणेश यांचा, परंतु यश मिळालं नाही आहे त्यांना या चेंडूवर. आणि निर्धावाचा चेंडू, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल रोशन यांची. आता मात्र पुन्हा उसळी घेतलेला चेंडू वुडन पास शॉर्ट बॉलनं गणेश यांना काही समजलं नाही आहे. आणि पुन्हा निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल रोशन यांची. पुढचा चेंडू, आतापर्यंत सलग 2 चेंडू निर्धाव टाकले. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ठरवतोय. क्षेत्ररक्षक दीपक क्षेत्ररक्षण करून फेकेल तोपर्यंत 1 धाव पळून काढतील फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते 10वर. या षटकात आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्ची केलेल्या आहेत रोशन यांनी. आता मात्र मनीष धानवा, निश्चितच आपण पॉवर प्लेची जे षटक म्हणतोय ते हाणामारी षटक म्हणले जातात, परंतु तितकीशी हाणामारी करताना दिसत नाही आहे मासोल चॅम्पियन संघ. आता मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. चेंडू तिथे क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव पूर्ण करतील आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, परंतु मनीष यांनी रोखलेलं आहे गणेश यांना. आणि निश्चितच 1 धावच मिळेल या चेंडूवर. आणि या एका धावेने धावसंख्या झालेली 11. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. सामना करतील गणेश बुंदे, लेफ्ट साईडवर फलंदाज. आता मात्र थोडंसं क्षेत्राच्या बदल करताना राकेश. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे आणि इथे पुन्हा निर्धाव चेंडू. कम ऑन डीजे. हाय आई तुझा माहेर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा. धन्यवाद डीजे. आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार जे नॉन स्ट्राईकला फलंदाज आहेत मासूम चॅम्पियन संघाचे गणेश बुंदे यांचा आज वाढदिवस आहे. या संपूर्ण सूर्या परिवाराकडनं तुम्हाला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. पुढचं तरीच फायटर संघाकडनं पुढचे गोलंदाज होते लेफ्ट आर्म गोलंदाज. एक सुंदर असा गोलंदाज आहेत, आपल्या संघासाठी निश्चित उपयुक्त गोलंदाजी करत असतात नेहमीच. आणि आता मात्र 2 धावा मिळतील चेंडूवर. मनीषाचा सुंदर फटका होता, क्षेत्ररक्षण तिथे सुंदर झालेले आहे. या षटकातील हा दुसरा चेंडू आहे. सामना करते पुन्हा मनीष. आता मात्र पुन्हा लॉंग ऑफ पोझिशन डेटॉल चेंडूमध्ये छेल टिपला गेला आहे आणि गडी बाद होतोय. कम ऑन डीजे. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये एक सुंदर असा गडी मिळवून दिलेला आहे ऋतिक यांनी. सुंदर क्षेत्र झेल टिपला गेला आहे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून.
कडनं. आता मात्र अजय आता मात्र मस्त पॉईंट मारला, पॉईंटच्या दिशेने फटका मारलेला आहे. इथे राजेंद्र चेंडू खाली आहे. एक धाव पूर्ण करतील फलंदाज. दुसऱ्याकडे प्रयत्न चालू आहेत. 2 धावासुद्धा पूर्ण केल्या जातील इथे आणि सुंदर फटका क्षेत्ररक्षणसुद्धा सुंदर झालेले होतं इथे राजेंद्र यांच्याकडनं. धावसंख्या जाऊन पोहोचले 15वरती. थोडंसं ऑफ कलर दिसतोय अजय या स्पर्धेमध्ये आपल्याला, परंतु निश्चितच आपल्या संघाला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला कलरमध्ये यावं लागेल आणि या मैदानावरती आपला खेळ दाखवावा लागेल. करू शकेल. आणि आता मात्र पुन्हा निर्धाव चेंडू ऋतिक यांचा सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत तनिष्क फायटर एक उभरते गोलंदाज म्हणून आपल्याला बघायला मिळते ऋतिक यांच्याकडनं सुरेख कामगिरी. आता मात्र चेंडू ठरवला आहे, मिडविकेट डिसिजन चेंडू केला आहे. इथे क्षेत्ररक्षकांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं आहे आणि सुंदर चेंडू फकी सुंदर चेंडू बॅकअप असल्यामुळे दुसरी धाव घेण्याची संधी मिळणार नाही आहे फलंदाजांना आणि एका धावावर सापडणं मानावं लागेल. आणि धावसंख्या या 3 षटकानंतर 16. आपण तो पण जाऊया डीजेकडे. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. वालूच्या वाटा तुपानी लाटा दर्याला आली भरती. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. नजर लागो ना कुणाची मांजर इतकंच मग्न आई एक वीर माझी माझी उभी पाठीशी हाय. आई एक वीर माझी उभी पाठीशी हाय. आई एक वीर माझी उभी पाठीशी फसली झाल्या मंदी सुरमय झाल्यात फसली. बसली मना मंदी खुशी न येऊन बसली. हो फसली झाल्या मंदी सुरमय झाल्यात फसली. बसली मना मंदी खुशी न येऊन बसली. राणी मी तुझी राजा तू माझा अजून पाहिजेल का. रोशन वैयक्तिक दुसरं संघातर्फे 4थं षटक घेऊन येतील. आता मात्र पुन्हा अजय यांना चकवण्यात यश मिळालेलं आहे. रोशन यांना आतापर्यंत खूप संथ सुरुवात म्हणावी लागेल मासवण चॅम्पियन संघाकडनं. फक्त आणि फक्त धावसंख्या 16. 3 षटकानंतर आता मात्र चेंडू भिरकावून दिला आहे. मिळूकाच्या डोक्यावरनं बघूया षटका 6 धावासाठी. कमॉन डीजे. झोल्यावर बैसून झुलली आई झोल्यावर बैसून झुलली. झोल्यावर बैसून झुलाली आई झोल्यावर बैसून झुलाली. झोल्यावर बैसून झुलली आई झोल्यावर बैसून झुलली. झोल्यावर बैसून झुलली आई झोल्यावर बैसून झुलली.
सुंदर फटका बघायला मिळाला. आता मात्र थोडीशी गती वाढवताना दिसतोय अजय आपल्या संघासाठी. पुन्हा एक सुंदर फटका मारला आहे. एक धाव मिळेल, दुसरा प्रयत्न चालू आहे. गणेश बोंदे यांची सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. सुंदर अंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळतं आहे. एक धाव होती तिथे, एक दुसरी धाव चोरटीच्या रूपाने बघायला मिळेल. आणि निश्चितच अशीच प्रकारची आपल्याला खेळी खेळावी लागेल. अशाच प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट दाखवावे लागेल, तरच आपल्या धावसंख्येला आकार देता येऊ शकेल आपल्याला. आणि आता मात्र पुन्हा निर्धाव चेंडू. पन्नास 55 60चं टार्गेट निश्चितच द्यावं लागेल. गणेश फाटेर एक तगडा संघ या स्पर्धेमध्ये आता अनबिटेबल आहे. आणि आता मात्र पुन्हा त्या दिशेने चेंडू भिरकावून दिला आहे 6 धावांसाठी. तुला बघून आनंद होय ग तान्या वासराची तू आई ग. तान्या वासराची तू आई ग, तान्या वासराची तू आई ग. सदा पाठीशी आमच्या राई, नाव घेतात संकट जाई. धन्यवाद तिथे. चेंडू तिकडे कलेक्ट करून घ्यायचा आहे. पुढचा चेंडू रोशन यांचा. सामना कधी पुन्हा राकेश अजय. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केला आहे. इथे बघूया किती धावा मिळतील. सुंदर क्षेत्ररक्षण झालं दीपक यांचं. पुन्हा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि 2 धावा मिळतील या चेंडूवर. निश्चितच 2 धावा केल्या जाऊ शकत होत्या या चेंडूवर. आणि या 2 धावेने धावसंख्या 32. ढोल वाजतया, ढोल वाजतया, कारले डोंगुराला. ढोल वाजतया, ढोल वाजतया, गाव देवीच्या मंदिराला. शंख हर्षाने वाजविला गो आहे सकाळीचे आरतीला. शंख हर्षाने वाजविला गो आहे सकाळीचे आरतीला. हर्षाने वाजविला गो आहे सकाळीचे आरतीला. शंख हर्षाने वाजविला गो आहे. धन्यवाद डीजे. आता मात्र ऋतिक सामना करतील बर्थडे बॉय गणेश. त्या मात्र इथे धावबाच्या रूपाने गडी बाद होतोय. आणि वाईट चेंडू. कम ऑन डीजे. पहिला चेंडू थोडासा भरकटेली गोंधळी म्हणावी लागेल ऋतिक यांची. वाईट चेंडू होतो, परंतु निश्चितच स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद धावबाच्या रूपाने होतोय मासोन चॅम्पियन संघाचा गणेशच्या रूपाने. आणि पुढचे फलंदाज आले आहेत. इथे मात्र पंचांकडे दाद मागतायत. सुरेख चेंडू. आणि इथे मात्र गडी बाद. पायचीत झाले अजय. कम ऑन डीजे. कमल फुलैले गोतल्या नाही तुझे चरणाशी मागतय ग. येता संकट आधार मना नाही माझी दुरून पाहतय ग. उंगवला पुनवाचा रंग चांदणी चांदाशी बोलतय ग. हिरवी साडी नेसून छान आई माझी मंदिरी शोभतय ग.
धन्यवाद. प्रीतम पांढरा मॅन फ्रॉम मासवण आपल्याला बघायला मिळतील. आणि आता मात्र उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा करतील पंच. निश्चितच एक अवांतर धावेत भर होईल. धावसंख्या जाऊन पोचेल 34. धावा जमण्यात यश मिळाले. आता मात्र पुन्हा आपल्याच फॉलोथ्रूमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण ऋतिक यांचं बघायला मिळतं आपल्याला. मागच्या षटक थोडंसं महागडं होतं तनिष पाटील संघासाठी, परंतु या या षटकामध्ये कमबॅक करताना दिसतोय पुन्हा तनिष पाटील संघ. आणि आता मात्र तिसऱ्या षटकावर चेंडू असतानाही एक धाव पडून काढण्यात यश मिळालेलं आहे. प्रीतम यांना आपलं खातं खुलता आलं आहे या फटक्याने. आता मात्र प्रथमच मनोज बाबर मॅन फ्रॉम कोकणेर, एक सुंदर असे फलंदाज, एक आक्रमक असे फलंदाज. बघूया या फलंदाजीचा आणि आपल्या या खेळाचा किती फायदा मिळतोय मासवण चॅम्पियन संघाला या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत तरी या स्पर्धेमध्ये थोडंसं अडखडती सुरुवात म्हणावी लागेल मासवण चॅम्पियन संघाची. हलकेच कडकेला चेंडू आणि एक धाव मिळेल. धावसंख्या झाले 36 या षटकात. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले आहेत. 5वा चेंडू ऋतिक यांचा. आता मात्र इथे झेल टिपला जातोय का बघायचं आहे आणि झेल टिपला गेला आहे. तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा सागर प्रीतम पांढरा बाद झाल्यानंतर सागर मॅन फ्रॉम सागावे बघायला मिळते आपल्याला. आणि मात्र इथे सुरेख चेंडू ऋतिक यांचा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि निर्धाव चेंडू. पाच षटकामध्ये आतापर्यंत तरी 5 षटकात 36 धावा जमवण्यात यश मिळालेले आहे मासवण चॅम्पियन संघाला. अजय यांनी मधल्या काळामध्ये थोडंसं हाणामारी करून धावा वाढवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नंतर धावांचा वेग वाढवताना त्यांचाही गडी गारद झाला होता. आणि आता मात्र ती जबाबदारी मनोज आणि सागर यांच्या खांद्यावर आहे. आणि आता आपण बघतोय बॉलिंग मार्गावरती राजेंद्र मॅन फ्रॉम खामलोली एक्सप्रेस नावाने जो प्रसिद्ध आहे. इथे मात्र 4 धावा मिळतील. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप. या षटकाची सुरुवात चौकारांनी केली. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतील. आता मात्र इथे चेंडू स्टॉप केला गेला आहे
30 सर्कलवरती आणि एकच धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं दिसेल क्षेत्ररक्षणाचं. निश्चितच जर क्षेत्ररक्षण जर चूक झाली असती तर निश्चितच चौकार गेला असता. सुंदर फटका ट्राय केला होता मनोज यांनी, इथे सफल होऊन. आता मात्र सागर बघूया कुठल्या प्रकारे खेळी करताय. आता मात्र इथे सुंदर चेंडू झेल टिपला गेला आहे इथे आणि गडी बाद होतोय. गुरु सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह केला इथे बघूया. क्षेत्ररक्षणाने दन दन करून चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. या 4 धावांनी धावसंख्या 45 जाऊन पोचते. आणि आता मात्र थोडा स्वेअर मारा. फलंदाजीच्या डाव्या बाहेरचा चेंडू. एका धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोचेल 46 वरती. अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. आणि आता मात्र थोडासा मिस हिट झाला आहे. 1 धाव तरी मिळेल या चेंडूवर आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 47. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. सामना करतील मनोज बाबर. चांगल्या प्रकारे पकडून ठेवण्यात यश मिळाले आहे तनिष फायटर संघाला. मान्सून चॅम्पियन संघासमोर जास्त धावा काढून देण्यात धाव. आणि आता मात्र इथे क्लीन धाव चेंडू म्हणावं लागेल. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा.
चला पुढचा सामना सामना चामुंडा दुकटन विरुद्ध रुद्र वॉरियर्स दुकटन. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. रुद्र वॉरियर्स विरुद्ध चामुंडा दुकटन दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉसबॉक्समध्ये. चला फटाफट कुठल्याही प्रकारचा वेळ न गमावता हा सामना चालू करायचा आहे. फलंदाज पाठवायचे आहेत. आजचं शेड्यूल आजच्या दिवशी कंप्लीट होणे गरजेचं आहे. अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान ठेवलेलं आहे तनिष फायटर संघासमोर. मासूम चॅम्पियन संघाने चला रुद्र वॉरियर संघाची कर्णधार टॉसबॉक्स मध्ये जमा यायचं आहे लवकर. राकेश आणि रोहित नॉन स्ट्राईकला आहेत. मनोज बाबर आणि इथे निश्चित झेल घेण्याची संधी होती परंतु एक धाव मिळाली चेंडूवर. निश्चित हा झेल म्हणला जाऊ शकत नाही परंतु जर झेल टिपला गेला असता तर निश्चित या स्पर्धेतील एक अप्रतिम झेल म्हणला जाऊ शकला असता. आता मात्र निर्धाव चेंडू एक निर्धाव चेंडू टाकलाय या षटकामध्ये. आता मात्र लॉंगांच्या दिशेने चेंडू टाकलाय आणि इथे उत्तुंगाचा षटकार. सुरेख सुरुवात करून दिली आपल्या संघाला. आता मात्र वाईट चेंडू मागच्या चेंडू छटका ठोकल्यानंतर लगेचच व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडी स्वेर गोलंदाजी म्हणावी लागेल मनोज यांची. लगेचच दुसरा चेंडू वाईट फेकला होता. आता मात्र सुरेख चेंडू गुडलेंथवरनं उसळी घेणारा चेंडू तेच थरार चेंडू म्हणावा लागेल. कमबॅक केलं या चेंडूवर मनोजांनी परंतु आपल्याकडे तितकासा बँक बॅलन्स नाही आहे. जर आपल्याला संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर निश्चितच एक कंजूस गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र झेल होतोय का आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. इथे दन 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 करत चेंडू सीमारेषा पार करतोय. या 4 धावेने धावसंख्येत भर होतोय. धावसंख्याले 12. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे
आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉय झालं आहे आणि पहिला गडी बाद होतोय तनिष फायटर संघाचा. चला जास्त टीम मीटिंग करायची नाही आहे, लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. आपल्याला फक्त 25 मिनटं 5 षटक पूर्ण करण्यासाठी अवधी दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला पेनल्टीला समोर जावं लागेल, लक्षात ठेवायचं आहे. गोलंदाज गुरु वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतील. पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल मासून चॅम्पियन संघाची. जी धावांचा बॅक बॅलन्स आपल्याकडे कमी आहे असताना क्षेत्ररक्षण सुद्धा खराब क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. तिथे निश्चितच आपल्याकडे धावा कमी असतील तर आपल्याला एक एक धाव जमावावी लागेल, गोलंदाजी कंजूसी करावी लागेल, तसंच क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा कंजूसी करावी लागेल. आता मात्र राकेश यांनी कट केला चेंडू, एक धाव मिळाला चेंडूवर. तर मात्र दीपक जाधव मॅन फ्रॉम मास 1 एक षटकार चौकार खेळण्यात माहिर असे फलंदाज, ज्याचा हातखंडा असतो निश्चितच षटकार चौकार ठोकून आपल्या संघाला योग्य त्या स्थितीमध्ये पोहोचवणे. आता मात्र एक धाव पुन्हा मिले चेंडूवर. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल गुरु यांची. आतापर्यंत मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाही आहे 2 चेंडूमध्ये. आता मात्र पुन्हा सुरक्षित रक्षण झालं इथे अजय यांचं, परंतु चेंडू फेकी खराब असल्यामुळे एक धाव सुद्धा मिळेल या चेंडूवर. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण सोहेल तन्वीरची बॉलिंग ॲक्शन बघितली असेल, त्याचप्रमाणे गुरु यांची सुद्धा एक त्याचप्रमाणे बॉलिंग ॲक्शन आहे. बघूया पुढचा चेंडू. आतापर्यंत कुठल्या प्रकारे संधी दिली नाही. आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू ठेवलेला आहे. इथे मात्र चौकार मिळेल चेंडूवर. चला चामड दुकटण आणि रुद्र वॉरियर्स दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. लगेच सामना चालू करायचा आहे. सामन्यानंतर कुठलाही वेळ न घालवता एक धाव मिळाली चेंडूवर. धावसंख्या जाऊन पोचते 20. अजूनही 27 धावांची 28 धावांची गरज आहे विजयासाठी. 25 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. बघूया कुठल्या प्रकारे झुंज देतोय मासोन चॅम्पियन संघ. आता मात्र थर्मॅ रिजनमध्ये चेंडू कट केला राकेश यांनी आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. कम ऑन डीजे. जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती,
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे माबळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे माबळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी डुकटन गावचे नागरिक आणि आपल्या या स्पर्धेमध्ये त्यांनी उपस्थित नोंदवले त्यांच्या हस्ते नितीन पाटील यांनी टॉस बॉक्समध्ये जाऊन डुकटन संघाचे नाणेफेक करायची आहे. चामड दुकटन आणि रुद्रवाडी दुकटन दोन्ही संघाच्या संघनायकांची टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि नाणेफेक करायची तिथे जाऊन. या पुढचा चेंडू मनोज यांचा आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे निर्भार निष्फळ ठरतोय. चला नितीन पाटील साहेब आले आपल्या टॉस बॉक्समध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तिथे हजर राहायचं आहे आणि तात्काळ निर्णय कळवायचा आहे आपल्याला. उत्तुंग असा फटका मेडविकरच्या डोक्यावरून जातोय 6 धावांसाठी. अमोल 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 आणि नितीन पाटील यांना मी सांगेन तुम्ही प्रमुख मंचावरून सामना बघायचा आहे. जाऊन तिथे जाऊन सामन्यात आनंद लुटायचा आहे. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेसाठी निश्चितच तुमचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. आणि आता मात्र पुन्हा निर्धाव चेंडू या 19 धावांची गरज आहे अजूनही. आत्ता मात्र पुन्हा चेंडू इथे ठरवला आहे. मंगेश चेंडू खाली आहे. झेल टिपला जाईल आणि बाद होतोय दीपकच्या रूपाने. कमॉन डीजे. जानू विना रंगच नाही जानू विना रंगच नाही. धन्यवाद डीजे. 14 धावांची गरज आहे. डीजे अभी कुठे गेला दिल बया शोधे न जारा. अजय गोलंदाजी मार्कवर आणि ऋतिक आलेत दीपक यांची जागा सांभाळण्यासाठी. आता मात्र अजय यांचा सामना करतील राकेश. 18 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. 18 चेंडू 14 धावा. एक सोपं आव्हान आहे तनिष फायटर संघा समोर. परंतु निश्चितच काही सांगता येणार नाही आहे जोपर्यंत शेवटची धाव घेतली जात नाही किंवा शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे प्रिडिक्शन करणे चुकीचं ठरेल. आणि आता मात्र सुरेश चेंडू अजय यांचा.
कुठल्या प्रकारे कमबॅक करावा, कशा प्रकारे खेळ दाखवावा या प्रयत्नात आहेत मासोन चॅम्पियन संघाचे सर्व खेळाडू. चमत्काराची अपेक्षा न बाळगता स्वतःवर विश्वास ठेवून या सामन्यामध्ये खेळ केली तर निश्चितच आपण यशस्वी होऊ शकतो. आता मात्र पुन्हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला एक धाव पूर्ण करतील. तर मात्र प्रथमच या सामन्यामध्ये रोहित एक आक्रमक फलंदाज आहेत. निश्चितच स्क्वेअर लेग मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून देण्यात त्यांचा हटकंडा असतो. निश्चित एक ताकदवर फलंदाज आहेत आणि एक सुंदर अशी त्यांची खेळी करण्याचा प्रयत्न असतोय आपल्या संघासाठी. या सामन्यामध्ये आतापर्यंत तरी वरचढ होताना दिसतोय तनिष फायटर संघ, परंतु प्रश्नचिन्ह आहे मासोन चॅम्पियन कमबॅक करेल का या सामन्यामध्ये. आतापर्यंत त्यांची खेळी बघता एक खूपच कमजोर अशी खेळी म्हणावी लागेल स्पर्धेमध्ये. आता मात्र उजव्या बाजूचा चेंडू असेल फलंदाजाच्या आणि पंच निश्चितच वाईटचा इशारा करतील. धावसंख्या आपल्याला कमी असताना निश्चितच क्षेत्ररक्षकांची तेवढी साथ मिळत नाही. गोलंदाज थोडासा स्वेर मारा करतायत आणि तनिष फायटर संघाचे फलंदाज एक तगडे फलंदाज आहेत. निश्चितच षटकाचुका ठोकून आपल्या संघाला पुन्हा कमबॅक करून देत आहेत. आणि आता मात्र इथे गडी मिळवला आहे. ऋतिक बाद होतोय या चेंडूवर. आता मात्र रोशन या संघाचे आयकॉन. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केला इथे. सागर चेंडू खाली येतोय. सुंदर सिच्युएशन झालं इथे. एक धाव मिळेल चेंडूवर. थोडासा सामन्यावर पकड मिळवताना दिसतोय मासोन चॅम्पियन संघ. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 37 धावा झाल्या आहेत आणि 48 धावांचं आव्हान आहे. म्हणजेच 11 धावांची गरज असेल 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. आणि आपण बघतोय या स्पर्धेचे प्रमुख समालोचक उत्कृष्ट पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं आम्ही या शब्दसमूहाने स्वागत करतोय आणि निश्चितच आमच्या पार्ट टायमरला निश्चितच मोकळे करायला या सामन्यानंतर अशी आशा बाळगतो. आता मात्र पॉईंटच्या दिशेने कट केलाय चेंडू. सुंदर फटका म्हणावा लागेल. 4 धावांसाठी चेंडू होतोय.
निश्चितच या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत तनिष फायटर अनबिटेबल आहे. कुठल्याही संघाने त्यांना अजूनपर्यंत पराभूत केलं नाही या मैदानावरती. आणि निश्चितच या जर हा सामना विजयी होतो निश्चितच आपला क्वालिफायच्या रेसमध्ये आपल्या स्थान एकदम भक्कम करतील. या विजयानंतर जर निश्चित हा सामना जर त्याने जिंकला आणि पियुष त्यांचं पेट नाम लड्ड्या म्हणून प्रसिद्ध आहेत मासवडमध्ये, थोडंसं प्रेशर असेल या गोलंदाजावरती. एक युवा उभारते गोलंदाज आहेत. निश्चितच मासवड प्रीमियर लीगमध्ये त्यांनी कमबॅक केलं होतं आपल्या करिअरचा. निश्चितच उजव्या यष्टीभाराचा चेंडू असेल, हा चेंडू वाईट घोषित केला आहे पंचांनी. या अजूनही 6 धावांची गरज आहे. निश्चितच षटकाराची अपेक्षा असेल तनिष फायटर संघाच्या खेळाडूंना. रोशन यांच्याकडनं एक कॅटेगरीचा हा जो आयकॉन आहे, एक या भागामध्ये सूर्या विभागामध्ये एक आक्रमक असे विभागले फलंदाज आहेत. निश्चितच एक शैलीदार फलंदाज म्हणून त्यांची. आणि इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता रोशन यांचा, मात्र इथे राकेश धावबाद होत आहे. आता मात्र 9 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. ऋषी गेलेले आहेत स्ट्राईकला आणि समोर आहेत एक युवा फलंदाजासमोर युवा गोलंदाज. बघूया कोण ही बॅटल जिंकतंय. परंतु 9 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. इथे मात्र 9 चेंडू आणि चौकार बाईच्या रूपाने अशा 5 धावा मिळतील चेंडूवर. आणि फ्री हिटची संधी आहे या चेंडूवर. बघूया कुठल्या प्रकारे या फ्री हिटचा फायदा उचलत आहेत फलंदाज ऋषी. आणि आता मात्र पुन्हा उजव्या यष्टीभाराचा चेंडू. सामना संपलेला आहे आणि हा सामना आरामात सोपा पेपर म्हणावा लागेल मराठीचा होता आणि आपल्या खिशामध्ये टाकलेला आहे. आणि